भगवान भैरवाची साधना पूर्वापार चालत आहे. नियमबद्ध आपण साधना करत आहात. भैरवनाथ सामान्य देवता नाही, न्यायप्रिय देवता आहे. न्यायप्रिय असं म्हणतात. देवा काशीला गेलं आणि भैरवनाथाचं दर्शन झालं नाही तर ती यात्रा त्याची पूर्ण होत नाही. कोतवाल आहेत काशीचे भैरव. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर इथं सुद्धा यज्ञाच्या रक्षणार्थच ती आलेली आहेत. ऋषी पाराशर यांच्या यज्ञ संरक्षणासाठी आलेले आणि इथंच त्यांनी आपलं ठाण मांडलं. अशा प्रकारचे भैरवाचं प्रासादिक स्थळ आहे. भैरवनाथाच्या संबंधानं असं म्हणतात, काशीला मी कधी जाईल, कधी विश्वनाथाचं दर्शन घेईल, कधी भैरवाचं दर्शन घेईल. नाही गेले काशीला, घरी बसल्या बसल्या जरी म्हणलेत तरी फळ प्राप्त होतं म्हणे. पुराणात असं चिंतन आलं, कदा कास्या गमिष्यामी कदा द्रक्ष्यामी शंकर इति ब्रवान सततम. असं म्हणू जरी लागला तरी त्याला काशीत गेल्याचं फल प्राप्त होते. विठ्ठल खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे भैरव, आता आपल्याला सगळी कथा माहीत आहे. आपण भैरवाची उपासना करण्याची उत्पत्ती का आहे, भैरव भगवान का अवताराला आलेत, पुढं इतिहास येणार आहे. अष्टमीला ते उत्सव असेलही. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर असं हे न्यायप्रिय दैवत आहे. ग्रामदैवत आहेत, काहींचं कुलदैवत आहे. भैरव बाबा आपल्याला आपल्या पापातून मुक्त करतात. त्या काशीला भैरवाचा गंडा भेटते. गंडा कशासाठी घालायचा भैरवाचा, त्याचं कारण आहे. भैरव बाबा एखाद्या जीवाला मुक्तता द्यायचं झालं तर त्याचं ते पाप निघलं पाहिजे. आपल्याकडं कधी कळत न कळत आपल्याकडून पाप घडते आणि ते पाप निवृत्त होण्यासाठी भैरव बाबा त्याला तो गंडा चढवतात आणि त्या पापातून, कारण पाप तसं तर जाणार नाही, केलेलं कर्म निवृत्त करावंच लागणार, मग चांगलं असो का वाईट असो. आणि तसंच गेलं तर कृतप्रनाश नावाचा दोष त्याच्यावर येतो. ती निवृत्त करण्यासाठी भैरव बाबा त्याला तो गंडा चढवतात आणि त्याला त्या काशी क्षेत्राची प्रदक्षिणा करतात. असं म्हणतात भैरव बाबांनी एक परिक्रमा करता करता त्याला ते काशीचं अंतर आहे, तिथं त्या पुराणात चिंतन केलेलं आहे, तेवढं ते अंतर पडलं का त्याला पूर्ण पापमुक्त होतो. आणि भगवान विश्वनाथ त्याला तारक मंत्राचा उपदेश त्याच्या कानात करतात आणि तात्काळ त्याला मोक्ष प्राप्त होतो. विठ्ठल भैरवनाथाची उपासना आपल्या गावात पूर्वापार आहे. ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग इथं जवळच आहेत. हे ऋषीचं स्थान आहे. ऋषीवर्यांनी या स्थानात येऊन साधना केली. असं प्रासादिक स्थळ आहे. 8 दिवसापर्यंतचा उत्सव. आज 5वा दिवस आहे. संत वाङ्मयात भैरव बाबाच्या बाबतीत अष्टकोटी भैरवरी 8 प्रकारच्या भैरवाचे चिंतन केलं. एवढंच चिंतन आलेलं आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर रक्षक असणारं न्यायप्रिय दैवत हे आहे. मग चिंतन का करावं म्हणून मी आज जो अभंग निवडला तो संतपर प्रकरणातला आहे. का, त्याचं उत्तरी एक आहे. आताच नुकती देवाची वारी आटोपली ना, आजपासून ज्ञानोबाराची वारी चालू झाली. आळंदीच्या दिशेनं आपले सगळेच गुरुबंधू मंडळीला माहीत आहे, सगळ्यांनी प्रस्थान केलेल्या वाटेला भरपूर दिंड्या आडव्या झाल्या. आणि मग संतांची साधना करण्याचा प्रशस्त काळ हा आहे. त्या संतांची साधना आपण का केली पाहिजे, ती संत आहेत कोण यांचाही परिचय झाला पाहिजे म्हणून अभंगाचा प्रपंच आहे. विठ्ठल अभंग अतिशय गोड आहे. अभंगात जगद्गुरु तुकोबा महाराज संतांचा परिचय आम्हाला देतात. नाही का आम्हाला साधूचा परिचय, आम्हाला साधूचा परिचय नाही. माझं उत्तर सरळ आहे, आम्हाला संतांचा खरा परिचय नाही. आणि खरं जर परिचय असता तर आमच्याकडून संतांची अवज्ञा घडलीच नसती. पण तुकोबारा गाथ्यात त्या संतांचा परिचय देतात बरं का. आम्हाला परिचय झाला तर साधूचा चमत्कारातून, कधी आचारातून, पण खरा साधूचा परिचय स्वरूपातून झाला पाहिजे. चमत्कारातला परिचय खरा नाही, आचारातलाही परिचय. संप्रदाय बदलला का साधूचा आचार बदलला. संन्यास वृत्तीचा असेल तर कशाही भगवे कपडे, वारकरी असेल तर पांढरे कपडे. कुणी कोणत्या त्या संप्रदायाचा गणवेश त्यांनी चढवावा, त्यांची उपासना पद्धती, साधना पद्धती त्यांनी अवलंबावी हे ठरलेलं आहे. म्हणून प्रत्येकाची साधना पद्धती संप्रदाय बदलल्यानंतर बदलल्या जाते, पण साधू त्या आचारातून सुद्धा कळत नाही. देवा, साधूचा खरा परिचय स्वरूपातून झाला पाहिजे. तो खरा परिचय म्हणून तुकोबाराज परिचय देतात साधूचा. आम्ही फिरतो, आम्हाला लोक परिचय देतात, साधूचा नाही भलते परिचय देतात.
द्यावे त्याचे देतात आणि देव नाही त्याचे देतात. कुठं गेल्यानंतर महाराज आमचं घरभर, आमचा भाऊ, मला वाटतं इथपर्यंत परिचय ठीक आहे, चोपदार, त्याच्याही पुढं परिचय देतात. महाराज ही आमची बायको. काही गरज आहे बोला परिचय द्यायची? बायकोचा परिचय बोला देण्याची गरज नाही. तो वेगळ्या भागात वेगळा. काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे, काही भागात सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, काही भागात सांगतात ही आमच्या मिसेस आहे. तिकडे खानदेशात उतरलं मनी बाईसे, मनी आयरणी भाषा आहे तिकडे, आयरणी मनी बाईसे, लक्षात ठेवा बरं का, मनी बाईसे आयरणी बाई. त्या बायकोचा परिचय. मी एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली, यजमान माझ्या शेजारी बसलेले. त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं आणि मला विचारलं, महाराज ह्या कोण, तो मला माहीत आहेत का? मी पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहीत असण्याचं कारण काय? त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं, मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. बायकोचा परिचय मला असा परिचय झाला नव्हता. मी इकडे तिला बारदान म्हणतात, पण याला काय म्हणतात हे कळलं पाहिजे. आपल्याला फिरावं लागते, माहिती झाली पाहिजे. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, मग तिला विचारलं, ताई हे तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको होती, बोलायला तेवढीच खमक. तिने त्याच्याकडे बोट दाखवलं, मला परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. विठ्ठल मला वाटते देवा या भंगाराचा बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा देवाचा, ऐका, जीवनात परिचय व्हावा साधूचा. ऐका ना, का मानवी जीवन दोन कक्षेत जगल्या जाते. एक जीवन आहे संपन्न जीवन आणि एक जीवन आहे सफल जीवन. संपन्न जीवन त्याला म्हणतात देवा ज्या जीवनात भौतिक सुखाची रेलचेल आहे, गडगंज प्रॉपर्टी आहे, जीवन संपन्न आहे. पण ऐका, जीवन कितीही संपन्न जगा, शेवटी माती खात जावं लागते. नाही, किती मोठी संपन्नता आहे रावणाची, नाही संपन्नता आहे, पण महाराज शेवटी सांगा ती कबड्डी नाही. संपन्न किती जगा, ते कोरोनातला प्रसंग आहे, कल्याणची घटना आहे. 1500 कोटीचा मालक होता, कोरोनात सापडला, तसाच गेला. पीपी किट मध्ये बांधून प्रेत आणलं, चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं. 1500 कोटी ज्यांच्यासाठी कमावले, एकही जवळ यायला तयार नाही. देवा टीव्हीला बातमी होती, पाहिली असाल आपण, तर बांबूनी प्रेत लोटलं. किती कोटीवाल्याचं ऐकत आहे का तुम्ही? माझा विषय चालला, संपन्न किती जगा, शेवटी माती खात जावं लागते. पण संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगा. जीवन सफल कशाने होत असेल तर त्याला दोनच परिचयाची गरज आहे, एक तर देवाचा, नाही तर देव मान्य साधूचा. विठ्ठल देवाचा परिचय झाला तरी जीवन सफल आहे आणि साधूचा परिचय झाला तरी जीवन सफल आहे. म्हणून देवाचा परिचय करून घ्या. म्हणून आमचे तुकोबर म्हणतात, या जन्माची सार्थकता जर कशात असेल, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची कलिया, सार्थकता आहे देवाच्या परिचयात, या जन्माची सफलता आहे साधूच्या परिचयात. म्हणून दोन परिचय जीवनात झाले पाहिजे. देवा सुफळ हा जन्म होईल येथुनी, देता आलिंगन वैष्णवासी. सफलता आहे, दोन परिचय घे. मिले कोई ऐसा संत फकीर, पहुंचा दे भवदरिया की तीर. दोन परिचय महत्वाचे. तुकोबर 88 दोन्ही परिचय देतात, गाथ्यात वेगळ्या अंगाने देतात. तेव्हा साधूचा परिचय वेगळ्या अंगाने होतो, तुझा जीवाचा परिचय वेगळा होतो का नाही? कधी कधी जीव बोलण्यात कळतो. मानस जाणी जे बोले,
व्यक्ती बोलला का प्रगट होतो, तसा साधूही बोलण्यातून प्रगट होतो, देवही बोलण्यातून प्रगट होतो. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या कार्यातून होतो, साधूचाही परिचय त्याच्या कार्यातून होतो. आता विस्तार नाही करत. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो, तसं साधूचाही परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. हे सगळ्या परिचयाच्या कक्षा आहेत. कधी कधी बोलण्यात होतं ते म्हणजे अहो ज्या अर्थी काम बिघडलं ना तोच बोलला असला पाहिजे बरं का, याचा अर्थ बोलण्यातून प्रगट झाला. अलग लक्षात, बोलण्यातून व्यक्ती प्रगट होतो. तसं साधूही बोलण्यातून साधूचाही परिचय होतो. कसे बोलतात संत, मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, आली मुखा वाटे गोड, अमृताची वाणी वरुषला शुद्ध, वाणीतून प्रगट साधू झाला. देववाणीतून प्रगट होतो. भागवतांनी सांगितलं 3 विशेषण आहे. मधुरया गिरा वल्गु वाक्ययान बुध मनोज्ञ. 3 देवाच्या वाणीला विशेषण आहेत. 3 वाणीनं तो देव प्रगट होतो. तैसे वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे ती वाक्य ऋषी केशे बोला धरून. ज्ञानोबा परिचय देतात. माझा विषय चालला. कधी कधी देवाचाही परिचय वाणीतून, साधूचाही परिचय वाणीतून. कधी कधी देवाचा परिचय सुद्धा अस्तित्वानं होतो. जेथे देवाची वसती दया क्षमा शांती, तेथे वाणीतून परिचय, आपला अस्तित्वानं परिचय. व्यक्तीचाही होतो का नाही परिचय. ते कोरोना मागं आला होता का, कोरोना चांगला होता ना, कोरोना नव्हता. माझं मत आहे बुवा काही अंशात कोरोना चांगला होता. काही चांगल्या गोष्टी घडवल्या की कोरोनाने. पहिली चांगली गोष्ट कोरोना शिकवली, आपुले कोणीच. बरोबर आहे ना. किती जवळचा आला तरी घरात घेतला नाही. पहिला पेशंट पुण्यात सापडला, दुसऱ्यात जाऊ दे आप बीती सांगतो. नेमकं गावाकडे कीर्तनाला गेलो, अख्खं गाव भावकीचं. आणि गावात फोन केला, हॅलो आळंदीला जाणं शक्य नाही, गावाकडे येतो. पोलीस पाटील आहे आमचा, सरपंच आहे आमचाच. फोन केल्यानंतर त्यांनी रात्रीच मिटिंग घेतली गावात. मला फोन केला, म्हणजे महाराज तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही गावात येऊ नका, तुमची व्यवस्था मी शेतात आंब्याखाली केलेली आहे. जिवंतपणी तेव्हापासून मला एका वाक्याचा अर्थ लक्षात आला, आमची माती. पुढचं पाठ आहे तुम्हाला. कोण दुसरे नाही, आमचेच. कोरोना वाईट नव्हता तेव्हा. दुसरी कोरोना एक चांगली गोष्ट शिकवली, कमी लोकात लग्न होऊ शकते. नवरीच्या बापाचं दिवाळ न काढता लग्न होऊ शकते. कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. तिला सांगलं रुसण्यात वेळ घातला आणि तिकून का गाडी आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो. त्या भानगडीत ती पडत नव्हती महाराज. ते कोरोनातलं लग्न सुशिक्षित बेकार लग्न जुळतच नव्हतं. इकून तिकून जुळलं नाही, जुळवलं. लग्न झालं, आपलं लग्न ठरलं, पण नवरीच्या बापाने आट टाकली. म्हणे हे काय, नेमकी दुसरी लाट आठवा. म्हाताऱ्या माणसावर होती. म्हणे एकही म्हातारा लग्नाला आणायचं नाही तर पोरगी देऊ. त्याने काही हरकत नाही. जुळतच नव्हतं, आनंद वाटला, लग्न जुळलं. स्वीटमार्टमध्ये गेला, पेढे घेतले, घ्या पेढे, पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे करत वाटत घरी आला. खाटेवर आजोबा आहेत, आजोबाच्या हातावर पेढा टेकवला. बाळा पेढा कशाचा आहे. म्हणे आजोबा माझं लग्न जुळलं. म्हातारं म्हणे बरं झालं, मराय मोकळा झालो. म्हणजे अरे म्हणे कोरोनात लोक पटापट चालले, एकच चिंता होती, नाताचं तेवढं राहिलं. आता एका उघड्या डोळ्यांनी लग्न पाहिलं, हाताने अक्षदा टाकील, बुंदी खाईल आणि मग गेलं तरी काही हरकत. म्हणे आजोबा एक आट आहे. म्हणे काय. सरकारने म्हाताऱ्याला गाड्या, दुसरी लाट आठवा ना, गाड्या बंद केल्या. तुम्हाला लग्नाला यायला जमायचं नाही. नवरीच्या बापाने सांगलं एकही म्हातारं जर लग्नात दिसलं तर पोरगी देणार नाही, लग्न मोडलं म्हणून समजा. मग यायला ते म्हातारं म्हणे मला माहित नाही येणार म्हणजे. अहो पण तुम्ही आले तर लग्न नाही ना होणार. ते म्हणे मला माहित नाही. बरं जास्त ताणाही जमत नव्हतं, कारण म्हाताऱ्यानं 7-12 स्वतःच्याच नावे ठेवलं होतं. आणखी जास्त ताणाही जमत नव्हतं. शेवटी झालं असं. लग्नाचा दिवस उजाडला, गाडी बोलावली, त्याच्यात ते सगळे बसले. म्हातारं मागं लागलं. सगळे त्याला समजत होते, ऐकतच नव्हतं. शेवटी म्हातारं सकाळीच 4 वाजता तयार होऊन बसलेलं. ते शेवटी मित्र म्हणे तर ऐकत नाही ना, दिसू नये अशी व्यवस्था. ते म्हणे अहो तुम्ही दिसले तर लग्न नाही ना होणार. म्हातारा म्हणे दिसू नये अशी व्यवस्था करा. ते पोरं म्हणे घ्या पोत्यात भरून. ते म्हणे पोत्यात तर पोत्यात, पण लग्नाला येईल म्हणजे लग्नाला. भरलं काय पाहता पोरग, ते म्हातारं भरलं पोत्यात. गाडी निघली, तिकडे गेली. जानोशावर ते वराड उतरलं, डीजे खाली उतरला, तरुण खाली उतरले. काही बॉक्स सोबत होते. गाडीत बॉक्स लागतात ना ग लग्नाच्या. हे बॉक्स नाही, दुसरे बॉक्स लागतात. कोणते. बॉक्स
बॉक्स खाली उतरले, तरुण कोपऱ्यात गेले, तरुण तर होऊन आले, डीजे चालू झाला आणि पोरं नाचू लागले आणि म्हातारं पोत्यातच नाचू लागलं. कारण तिथंच त्याच्या बॉटलची व्यवस्था केलेली होती. झालं असं, एकाने पाहिलं नवरीच्या तिकडल्याने सगळे पेताड दिसतात, अशा घरी पोरगी द्यायची का? नवरीचा बाप हलक्या कानाचा, त्याचे कान भरले. ते म्हणे मग लग्न मोडाव, कसं मोडा? वराड आलं कस काय? म्हणे त्यांना असे 8 टाका का जेणेकरून ती मंजूर होणार नाही. म्हणे काय 8 टाका? त्याने सांगितलं 1 करा. यांना एकच सांगा, आमच्या गावची नदी लोणकडे तुपानं, गावरान तुपानं वाहती करून द्या, तर आमची पोरगी तुम्हाला देऊ, नाही तर लग्न मोडलं म्हणून समजा. ते निरप्यानं निरोप आणला महाराज. नवरदेवाची तर उतरली, त्याच्या सोबत 4-2 असतात, काय म्हणतात त्याला? काही कलवरे म्हणतात का? काही भागात त्यांना लांडगी म्हणतात बरं का. काही भागात लांडगी शब्द आहे त्याला. हा, तिकडं सकोने, दत्ता महाराज तिकडं सकोने म्हणतात. आलं की लक्षात? झालं असं, ते म्हणे आपण सांगू, ते डुलत डुलत आले, त्यांना अशा काठ्या काढल्या. तरुण होते, पुढं काठ्या घेऊन आल्यावर ते म्हणे बाबा काही खरं नाही, लग्न काय होत नाही, लग्न मोडलं, चला घरी निघा. गाडी वळवली, गाडीत काही तरुण बसले, डीजे टाकला, लग्न मोडलं. नवरदेवानं तोंड बारीक केलं. एक म्हणे का रे, लग्न असंही मोडलं आणि तसंही मोडलं, पण म्हाताऱ्याचा पोत्यात जीव कशाला घेता? काढा ना म्हातार बाहेर. एक जण पोत्याच्या जवळ आलं आणि त्यानं दोर सोडला. म्हाताऱ्यानं मान वर केली, आखडून बसलेलं पोत्यात कसं बसलं, कसं मान वर केल्यावर म्हातार म्हणते का रे, डीजे का बंद झाला? डीजे? अरे भाऊ, तू सकाळपासून आहे, पाणी माग. ते डीजे का बंद झाला? त्यांनी सगळी अडचण सांगितली. असं असंही नवरीच्या बापाने सांगितलं, आमच्या गावची नदी लोणकडे तुपानं वाहती करून द्या, तर आमची पोरगी देऊ. मग आपण इथं खायला तूप भेटणं, एवढं तूप आणायचं कुठून? मग लग्न मोडलं, गावाकडे वराड निघलं, म्हणून तुम्हाला बाहेर काढायला मी आलो. ते म्हातार म्हणे का रे, तुम्हाला काही डोके आहेत, काही आकली आहेत तुम्हाला? एवढ्या शुल्लक कारणाने, शुल्लक काठीवर कुठं लग्न मोडायचे असतात का? त्याने पहिले म्हातार तपासले, याची उतरली का नाही. काय म्हणता? अहो म्हणे एवढ्या शुल्लक, अरे आमच्या लग्नाच्या वेळी किती मोठ्या अटी राहायच्या, आणि अशा शुल्लक कारणाने लग्न मोडायचे असतात का? कोणी आणला निरोप? ते म्हातार विचारत होतं. म्हणजे निरप्या खाली आहे, म्हणजे त्या निरप्याला आपला निरोप द्या. म्हणे काय निरोप द्यायचा? त्याला सांगा नवरीच्या बापाला आपला निरोप द्या, आम्ही येते वेळेसच तुपाचे टँकर सांगितलेले, आमचं तूप येत आहे, तुपाची व्यवस्था आम्ही केलेली आहे, फक्त अडचण एकच आहे, तूप निरस आहे आणि तुमच्या नदीत पाणी फार आहे. पहिले नदी कोरडी करून द्या, मग तूप सोडणं चालू करू. जसा निरोप निरप्यानं आणून दिला, कोणाला? झोपले नाही तुम्ही? त्या नवरीच्या बापाला जसा निरोप दिला, ते म्हणे का रे, तुम्ही शोध घेतला, त्यात एकही म्हातारा नाही? हो म्हणे सगळं पाहिलं, एकही म्हातारा नाही. ते म्हणे नाही, त्यात एक तरी म्हातारा, एक तरी. ते म्हणे हे तुम्ही कशावरून म्हणता? आम्ही सगळा शोध घेतला, कुठंच म्हातारा नाही. नाही म्हणे त्यात एक तरी म्हातारा आहे. म्हणे हे तुम्ही कशावरून म्हणता? ते नवरीचा बाप म्हणे उन्हानं पिकले, त्याची बुद्धी एवढी चालत नाही, अनुभवानंच पिकलेला पाहिजे. मग शोध घेतल्यावर म्हातारं सापडलं. कुठं सापडलं म्हातारं? कुठं सापडलं? पोत्यात सापडलं. माझा विषय चालला. म्हाताऱ्याचा परिचय झाला, पण कशानं? त्याच्या अस्तित्वानं. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो, तसा कधी कधी साधूचाही परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो का नाही? जिथं साधूची वस्ती आहे, आमचे तुकोबारा म्हणतात, तिथं पुण्याचं पीक येते आणि पापाचा नाश होतो. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. अस्तित्वानं परिचय. याचा अर्थ असा आहे, प्रत्येकाचा परिचय त्याच्या कर्तृत्वानं, कधी अस्तित्वानं, असे वेगळे परिचय होतात. पण हे सगळे जरी परिचय असले तरी वास्तव परिचय जर साधूचा काय असेल, वास्तव परिचय जर काय असेल, तर त्या साधूचा वास्तव परिचय म्हणजे अभंगाचं पहिलं चरण.